नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला भेंडीची भाजी करून दाखवणार आहे। ही भाजी बनवायला अगदी सोपी भाजी आहे, पण माझी पद्धत वेगळी आहे। मी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। ही भाजी चवीला खूप छान लागते। ही भाजी चिकट झाली नाही, भाजी मोकळी झाली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी भेंडीला लागणारे साहित्य बघूया। इथे मी पाव किलो भेंडी घेतली। भाजी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर सुकत ठेवली होती। भेंडी कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे। पाव चमचा हळद, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ। इथे 2 कोकम बारीक तुकडे करून घेतलेले आहे। फोडणीसाठी तेल, मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे 2, तो बारीक चिरलेला आहे। चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया। मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाल्यात आपण त्याच्यामध्ये भेंडीची भाजी भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला भाजी भाजून घ्यायची आहे। भाजी भाजून घेतली ना, त्यामुळे भाजी चिकट होत नाही। ते 4 मिनिटं सारखं हलवत राहायचं। भाजी 4 मिनिटं झाली, आपली भाजी भाजून झालेली तुम्ही बघू शकता। आता ही भाजी मी एका डिशमध्ये काढून घेते। भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला भाजी फोडणीला द्यायची आहे। कढई गरम झाली, मी त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता मी जिरं टाकते। जिरं चांगलं फुलू द्यायचंय। जिरं चांगलं फुललं ना का मग त्याच्यात आपण चिरलेला लसूण टाकूया। लसूण लालसर होऊन द्यायचं, जास्त लाल करायचं नाही। लसूण चांगला परतला गेला, त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकते। कढीपत्ता टाकला, आता मी मिरच्या टाकून घेते। मिरच्या तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता। खमंग फोडणी झाली पाहिजे। आता मी कांदा टाकते। कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर परतून झालेला आहे। आता या कांद्यामध्ये आपण कोकमाच्या फोडी टाकायच्या आहे आणि त्यासुद्धा परतून घ्यायच्या आहेत। मी टोमॅटो टाकू शकता, मला टोमॅटो टाकलेली भेंडी आवडत नाही म्हणून मी कोकम टाकले। कोकम छान परतलं गेले, त्यात आपण हळद टाकूया। हळद छान परतून घ्यायची। हळद छान परतल्यामुळे भाजीला छान रंग येतो। आता त्यात आपण भाजी टाकून परतून घेऊया। आता चवीनुसार मीठ टाकूया। 2 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया। 2 मिनिटं झाली, आता आपण झाकण काढून भाजी हलवून घेऊया। झाकण ठेवूनच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। मंद गॅसवर भाजी शिजवायची आहे। बघू शकता भाजी मोकळी झालेली। तव्यावर भाजून घेतल्यामुळे ही भाजी मोकळी झाली, चिकट झालेली नाही। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, भाजी खूप चवीला छान लागते। पुन्हा झाकण ठेवते। ही भाजी 8 ते 10 मिनिटांमध्ये तयार होते। झाकण काढून 2-2 मिनिटांनी भाजी चेक करत राहायचंय। भाजीवरचं झाकण काढून बघूया। भाजी तयार झाली, आपली भाजी शिजलेली आहे। आता आपण भाजी चिकट होऊ नये म्हणून एक तव्यावरती भाजी भाजून घेतली, त्यामुळे ती चिकट झाली नाही। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते। जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो ना, तेव्हा ना भाजीवर झाकण ठेवून 3-4 मिनिटे मीडियम हीटवर वाफवून घ्यायची। 3-4 मिनिटांनी झाकण काढून भाजी हलवून घ्यायची। पुन्हा झाकण ठेवायचे नाही, जास्त वेळ झाकण ठेवल्यावर भाजी चिकट होऊ शकते। झाकण न ठेवता 8 ते 10 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची। अशा पद्धतीने केलेली भाजी सुद्धा चिकट होत नाही। आता ही भाजी मी बाउलमध्ये सर्व करते। तुम्ही ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा, छान होते, चवीलाही छान लागते। तुम्ही बघू शकता भाजी अजिबात चिकट झालेली नाही। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। मनापासून तुमचे धन्यवाद।